Hello students, in the last part we have learnt about the part of speech second type, that is pronoun. म्हणजेच सर्वनाम. And of that second type pronoun we had learnt the first type, personal pronoun. Now in this part we are going to learn the second type. So what is the second type? Second type is interrogative pronoun. म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. तर आज आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, प्रश्नार्थक सर्वनाम याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर प्रोनाउनचा हा दुसरा भाग आहे. पार्ट ऑफ स्पीचचा जो दुसरा टाइप आहे प्रोनाउन, त्याच्यातला दुसरा उपप्रकार आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. तर मग इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच काय? तर प्रश्न विचारण्याकरता, कोणताही इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न विचारण्याकरता ज्या शब्दांचा उपयोग केला जातो ते शब्द इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असतात. मग आता असे कोणकोणते शब्द आहेत? उदाहरणार्थ नंबर 1 व्हॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे कुठे, व्हेन म्हणजे केव्हा, व्हाय म्हणजे का, हाऊ म्हणजे कसा, हाऊ नाही घेऊ आपण, हो घेऊ. हो म्हणजे कोण, whom कोणाला, whose कोणाचा, which म्हणजे कोणता, इतर कोणता, कोणती, कोणते, कोणत्या, असे अनेक अर्थ आपण घेऊ शकतो. हाऊ म्हणजे कसा, हाऊ मेनी म्हणजे किती. आता हाऊ मेनी आपण कुठे वापरायचा? संख्येत, मोजत्या, मोजता, येण्या, म्हणजे ज्या वस्तू आपण संख्येत मोजू शकतो 1 2 3 4, तर त्या किती आहेत असा प्रश्न आपल्याला विचारायचा असला तर आपण हाऊ मेनी वापरत असतो. हाऊ मच याचा सुद्धा अर्थ होते किती, पण जे संख्येत मोजता येत नाही, संख्येत न मोजता येण्यासाठी
म्हणजे एखादा आकार असेल, मग किती आकार आहे, तर त्याच्याकरता आपण हाऊ मच हा शब्द वापरू शकतो. त्यानंतर आहे हाऊ फार, म्हणजे किती दूर. हे अंतराकरता आपण वापरत असतो. अंतर, किती दूर आहे अंतर. हाऊ लॉंग, याचा अर्थ होते किती काळ. वेळेचा करता आपण वापरतो. वेळ करता याच्यात आपण या इंटरोगेटिव्ह प्रोनाउनचा उपयोग करत असतो. नंतर ऑफ होम, म्हणजेच कोणाबद्दल. टू होम, कोणाला किंवा कोणाशी. विथ होम, म्हणजे कोणाबरोबर. किंवा कोणासह. व्हॉटएव्हर, म्हणजेच काहीही. whoever, म्हणजे कोणीही. whichever, म्हणजेच कोणताही. तर हे जे शब्द आपण लिहून घेतलेले आहेत हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहेत. म्हणजेच प्रश्न विचारण्याकरता या शब्दांचा उपयोग केला जात असतो. त्यांचा मराठीत सुद्धा आपण अर्थ लिहून घेतलेला आहे. तर या शब्दांचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे तुम्हाला परत परत हा व्हिडिओ बघायची गरज नाहीये. पटकन तुम्ही तो स्क्रीनशॉटचा फोटो काढल्यानंतर तुम्ही हे शब्द वाचू शकता, त्यांचा अर्थ पाठ करू शकता. पटकन काढून घ्या. ठीक. तर हे जे शब्द आहेत हे वाक्यामध्ये प्रश्न विचारण्याकरता वापरले जात असतात. आणि जेव्हा ते प्रश्न विचारण्याकरता वापरले जातात तर त्यावेळेस त्यांना इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असं म्हटल्या जात असते. ठीक आहे. मग आता जर आपल्याला प्रश्न विचारलेला असेल आणि तिथं तुम्हाला विचारलं की सिलेक्ट इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, तर हे जे शब्द आपण लिहून घेतलेले याच्यापैकी कोणताही शब्द आला असेल तर तो उत्तरामध्ये लिहायचा असतो. उदाहरणार्थ आपण काही वाक्य घेऊ. तर हा प्रश्न आहे हाऊ फार इज द सिटी आणि तुम्हाला सूचना आली असेल सिलेक्ट इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. मग या वाक्यामध्ये कोणता शब्द आहे? बरोबर, हाऊ फार. मग उत्तरामध्ये आपल्याला फक्त तेवढंच लिहावं लागेल हाऊ फार. ते कठीण आहे का? तुमच्याजवळ शब्द आहेत, फक्त तुम्हाला ते पाठ करायचे आहे आणि लक्षात घ्यायचं आहे की हे शब्द आल्यानंतर आपल्याला इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून जर विचारलं तर फक्त एवढे शब्द आपल्याला सिलेक्ट करायचे. आणखी एक वाक्य घेतो.
हे वाक्य वाय डू यू लाफ म्हणजे तू का हसत आहे. या वाक्यामध्ये आपल्याला सूचना आली सिलेक्ट इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. तर मग या वाक्यामध्ये कोणता शब्द आहे बरोबर वाय. मग हा शब्द आपण उत्तरामध्ये लिहून काढायचा. काय कठीण आहे का काहीच कठीण नाही. पण काय असते आपल्याला माहिती नसते त्यामुळे सर्व गोष्टी आपल्याला कठीण वाटत असतात. पण ज्यावेळेस माहिती मिळते त्यावेळेस आणि विशेष करून प्रॉपर माहिती मिळते त्यावेळेस आपल्याला समजते की या गोष्टी काही फार कठीण नाही आहे. तर हा झाला इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनचा भाग. त्याच्यानंतर पुढचा भाग तिसरा प्रकार प्रोनाउनचा तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. त्याला मराठीत म्हणतात दर्शक सर्वनाम. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन दर्शक सर्वनाम. मग या डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचं काम काय आहे हे वाक्यामध्ये कशाकरता वापरले जात असतात. तर लक्ष देऊन ऐका त्यांचं काम काय. दूरच्या किंवा जवळच्या दूरच्या किंवा जवळच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्याकरता दूरच्या किंवा जवळच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्याकरता ज्या शब्दांचा उपयोग केला जातो त्यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. मग इंग्रजी भाषेमध्ये असे फक्त 4 शब्द आहेत की ज्यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. मग आता ते कोणते आहेत. दिस म्हणजे हा ही किंवा ही. दॅट म्हणजे तो ती ते. नंतर आहे 3 नंबरला दीज हे किंवा ह्या किंवा ही. दोज ते त्या किंवा ती. हे जे शब्द आहेत दिस दॅट दीज दोज हे 4 शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत. मग आता याच्यातला कोणता शब्द आहे की जो जवळची वस्तू दाखवतो किंवा दूरची वस्तू दाखवतो. कोणता असा शब्द आहे की जो एकवचनी दाखवतो किंवा अनेकवचनी दाखवतो. त्याचा मी टेबल तुम्हाला इकडे काढून देतो त्याच्याकडे लक्ष द्या. तर पहिला प्रकार बघा जवळच्या वस्तू दाखवण्याकरता. वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्याकरिता. तर एक वचनी असेल म्हणजेच एक असेल सिंगल असेल तर त्याच्याकरता जवळची वस्तू दाखवण्याकरता वापरतात धिस. आणि जवळची वस्तू दाखवण्याकरता अनेक व्यक्ती असेल अनेक वचने असेल तर धिसचं अनेक वचन आहे दीज. धिसचं अनेक वचन आहे दीज. धिस एक वचनी एकासाठी वापरतात आणि धिसचं अनेक वचनी आहे दीज.
म्हणजे अनेक जण जर असतील, जवळच्या वस्तू किंवा व्यक्ती अनेक आहेत, त्यांच्याबद्दल जर बोलायचं असेल तर these वापरतात. दुसरा प्रकार, दूरच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखविण्याकरिता. आता दूरच्या वस्तू दाखवायच्या, एक वस्तू किंवा एक व्यक्ती असेल तर दॅट म्हणतात. दॅट म्हणजे तो, ती, ते. आणि दूरच्या वस्तू आहे, अनेक वस्तू आहे, अनेक वचने आहे, तर मग दॅटचं अनेक वचन घ्यावं लागते, दोज. THOS. तर अशा प्रकारे हे जे 4 शब्द आहेत ह्या दूरच्या किंवा जवळच्या वस्तू, एक वस्तू किंवा अनेक वस्तू दाखवण्याकरता वापरले जात असतात. आता उदाहरणार्थ समजा मला एक जवळची वस्तू आहे ते सांगायची आहे, त्याच्याबद्दल सांगायचं आहे, मग मी धिस वापरेल. उदाहरणार्थ दिस इज अ बुक. एक वस्तू आहे म्हणून मी काय घेईन, धिस इज अ बुक. दिस इज अ बुक म्हणजे हे एक पुस्तक आहे. हे आता जवळची वस्तू आहे म्हणून मी धिस वापरलं. तीच जर दूरची असती तर मग मी धिसने वापरलं असतं. ते एक वस्तू आहे, दूरची असती तुम्ही म्हटलं असतं ते करता आपण इंग्रजीत घेतो दॅट. दॅट इज अ बुक. दॅट आला वाक्यामध्ये की समजून घ्यायचं की ती वस्तू किंवा व्यक्ती दूर आहे, जवळ नाही आहे. दॅट इज अ बुक म्हणजे दूर आहे, दिस म्हटलं म्हणजे जवळ आहे. पण आता जवळच वस्तू आहे परंतु अनेक वस्तू आहेत, मग त्या अनेक जवळच्या वस्तूंबद्दल बोलताना धिसचं अनेक वचन घ्यावं लागेल. मग धिसचं अनेक वचन काय येईल, these. THESE. मग अनेक वचनी धिसचं अनेक वचन घेतल्यामुळे आपल्याला त्याच्यापुढे जे टू बी चं रूप वापरायचं आहे ते सुद्धा अनेक वचनी वापरावं लागेल. आता इज प्रेझेंट टेन्सचं टू बी चं रूप आहे म्हणून प्रेझेंट टेन्सचं अनेक वचनी टू बी चं रूप येईल आर. these are आणि नंतर अनेक वस्तू आहे म्हणून बुक्स. बुक म्हणजे एक बुक, बुक्स म्हणजे अनेक बुक्स म्हणजे अनेक पुस्तकं. तेच जर आपल्याला दूरच्या अनेक वस्तूंबद्दल बोलायचं असेल तर मग दॅटचं अनेक वचनी आपल्याला घ्यावं लागेल दोज. इथचं अनेक वचनी आपल्याला टू बी चं रूप या ठिकाणी घ्यावं लागेल आर. आणि अनेक वस्तू आहेत म्हणून बुकच्या ऐवजी बुक्स. तर अशा प्रकारे एक वचनी जवळची वस्तू दाखवण्यासाठी, एक वस्तू जवळची दाखवण्यासाठी दिस वापरतात. अनेक वस्तू जवळच्या दाखवण्याकरता त्याचं अनेक वचन घेतात these. दूरची वस्तू आहे, एक आहे, ते दाखवण्याकरता आपण घेत असतो दॅट. दूरच्या अनेक वस्तू दाखवण्याकरता त्याचं अनेक वचनी रूप घेतात दोज. तर अशा प्रकारे हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत. तर आज आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन काय आहेत याची माहिती घेतलेली आहे. त्याचे मी काही प्रश्न देतो, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. Select interrogative pronoun.
पुढचं वाक्य आहे, आय नो दोज बॉईज आर व्हेरी क्लेवर. याच्यामध्ये सिलेक्ट डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. तिसरं वाक्य आहे, राम said to the driver, how much will it take to go there? Select interrogative pronoun. I thought that was very dangerous for us. Select demonstrative pronoun. Do you know these things are very precious? Select demonstrative pronoun. With whom you went to their father asked to Ajay. Select interrogative pronoun. So students, these are the 6 sentences I have given you on second and third type of pronoun. Second type interrogative pronoun and third type is demonstrative pronoun. You have to solve these sentences and give me reply on our group. Don't give me reply on my personal number, give me reply on our group. Okay. So students, today we are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.